स्वागत। शरद पवार बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झालेत। पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा विद्याप्रतिष्ठानमध्ये उपस्थित आहेत। शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। विद्याप्रतिष्ठानचे इतर विश्वस्त देखील उपस्थित असल्याची माहिती मिळतेय। याच विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते। तिथे सध्या शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। जयदीप, पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित आहे? बैठकीत काय घडतंय? प्रज्ञा, बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथील सेंट्रल बिल्डिंगमध्ये संस्थेचे अध्यक्ष आहेत शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि विद्याप्रतिष्ठानचे इतर विश्वस्त जे आहेत ते उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जो अंत्यविधी आहे तो इथल्या मैदानावरती झाला आणि गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की अजित पवारांचं स्मारक या ठिकाणी बनवायचे। त्या अनुषंगाने ही बैठक असू शकते। खरं तर याआधी ज्या दिवशी सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला 31 जानेवारीला, त्यावेळेस शरद पवार आणि पार्थ पवार यांची बैठक गोविंद बागेमध्ये झाली होती आणि त्यानंतर जे आहे ते आज या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जय पवार, पार्थ पवार आणि इतर विद्याप्रतिष्ठानच्या इतर विश्वस्तांमध्ये चर्चा होती। आता याच्यामधून राजकीय कोणती चर्चा होती का, विलिनीकरणाच्या बाबतीत कोणती चर्चा होती का? गेल्या काही दिवसापासून सातत्यानं विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो समोर येतोय आणि त्या अनुषंगाने काय चर्चा होती हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र साधारणपणे अर्धा तास झालं की या तिघांमध्ये जे आहे आणि इतर विश्वस्त आहेत विद्याप्रतिष्ठानचे त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। नेमकं या बैठकीतून बाहेर काय निघतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जयदीप, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक आज ऐतिहासिक घटना घडणार आहे। पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्री वकील म्हणून खटला लढवणार आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोर्टात बाजू मांडणार आहेत। ममता बॅनर्जी त्यासाठी सुप्रीम कोर्टात पोहोचलेल्या आहेत। एसआयआर आणि निवडणूक आयोगाविरुद्धच्या खटल्यात त्या युक्तिवाद करतील। 71 वर्षीय ममता बॅनर्जी कायद्याच्या पदवीधर आहेत। मतदार याद्यांच्या आढाव्याला ममता बॅनर्जी सरकारनं आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्याच सुनावणीमध्ये ममता बॅनर्जी युक्तिवाद करणार आहेत। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती गॅस टँकर पलटी झाल्यानं 16 तास उलटले तरी